एक ऑयल और कैप्सूल, अब दर्द भी घुटने टेकेगा। आपण 75 वर्षांचे झालो, संघ सांगेल तेव्हा निवृत्ती घेणार, सरसंघ चालकांनी दिले निवृत्तीचे संकेत। जीभ दाताखाली आली म्हणून आपण दात तोडत नाही, स्वयंसेवक मुसलमानांमध्ये जाऊनही काम करतात, सरसंघ चालकांचं हिंदू मुस्लिम एकतेवर भाष्य। उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाणार, संख्याबळाच्या कमतरतेमुळे महाविकास आघाडीची कोंडी, विधान परिषदेच्या 9 जागांसाठी मे मध्ये होणार निवडणूक। मुंबईतला मराठी माणूस हिंदू हे भाजपला कळलं, आम्हाला मिळालेल्या मतदानामुळेच भाजपनं मराठी महापौर केला, संजय राऊतांचा टोले लगावत भाजपवर हल्ला। भागवतांच्या कार्यक्रमात सलमानचं स्वागत झालं, यापुढे मुस्लिमांना खुलं आमंत्रण आहे का, संजय राऊतांची संघ आणि भाजपवर सडकून टीका। दाऊस मधल्या 75% करार ऍक्टिव्ह झाले, मेक इन इंडियावर आता मोठा भर, टीका करणाऱ्यांना कृतीनंच उत्तर देणार, सुप्यातल्या सभेतून फडणवीसांचा टोला। महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात आणि अजितदादांची इच्छा पूर्ण करावी, अभिनेते सयाजी शिंदेंनी मांडलं मत। मुंबईसह महाराष्ट्रातल्या काही प्रमुख शहरांमध्ये सीएनजी आणि पीएनजीच्या दरात मोठी वाढ, मुंबईमध्ये सीएनजीच्या दरात प्रति किलो 50 पैशांनी वाढ, तर पीएनजीच्या दरात प्रति युनिट 1 रुपयाने वाढ। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर, ओझर विमानतळाच्या विस्तारित टर्मिनलच्या कामाचं करणार भूमिपूजन, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विमानतळाच्या विस्तारीकरणाचा घाट। भाजप पदाधिकारी अक्षता तेंडुलकरांकडून रुग्णवाहिकेचा बेकायदेशीर वापर, रुग्णवाहिकेत रुग्ण नसताना दादर मार्केटमध्ये सायरन लावून फिरवली रुग्णवाहिका। देवखेड वेब सिरीजचा वाद सुरूच, आशिष शेलारांची देवखेडवर बंदी घालण्याची मागणी, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहून केली बंदीची मागणी। मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, मंगळवारी 14 तास पाणी पुरवठा राहणार बंद, वांद्रे पश्चिम मधल्या जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी निर्णय। अमरावती जिल्ह्यातल्या 56 जलप्रकल्पात 89% पाणीसाठा, गेल्या वर्षी याच कालावधीत सुमारे 84% पाणीसाठा, यंदा पाणीसाठ्यात जवळपास 13%ची घट। 10वी-12वीच्या परीक्षांसाठी परीक्षा केंद्राबाहेर जमावबंदी लागू, कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी निर्बंध, परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात जमावबंदी। नागरिकत्वापूर्वी मतदार यादीतल्या समावेशाचा आरोप निराधार, सोनिया गांधींचा विशेष न्यायालयात दावा। विकासासाठी भारत विश्वासार्ह भागीदार, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मलेशिया दौऱ्यात केलं अधोरेखित, मोदी 2 दिवसांच्या मलेशिया दौऱ्यावर। पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीन भारताचाच भाग, अमेरिकेनं केलं मान्य, भारताचा नकाशा स्वीकारून अमेरिकेनं नकळत दिला चीन पाकला संदेश। युक्रेन रशिया युद्ध संपवण्यासाठी जूनची मुदत, अमेरिकेची दोन्ही देशांना मुदत, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींची माहिती। सुदानमध्ये ड्रोन हल्ल्यात 24 जण ठार, एका निमलष्करी गटाकडून ड्रोन हल्ला, सूत्रांची माहिती। चंद्रपूरमधल्या शेतकऱ्यांना सरकार पुढे पसरले हात, रोशन कुळेंची सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी। अंडर 19चा विजेता भारतीय युवा संघ मायदेशी परतणार, कर्णधार आयुष म्हात्रेसह सहकाऱ्यांचं मुंबईत जल्लोषात स्वागत होणार। शेगावात भाविकांचा महापूर,